तर माझं असं म्हणणं की कविता ही आता हे कसं म्हात्रे ते दिवस आता कुठे, जेव्हा फुले बोलायची किंवा असं ते त्या उंच माझा झोकाचं गाणं वगैरे असं त्यांना चांगलं हे सगळी चित्रपट गीतं वगैरे लिहिणारी मंडळी असतो. आपल्याला ऐकून असं वाटतं आपल्या बापजन्मी असं लिहिता येणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो, माझी कविता ऐकल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येतो, आपण पण एक 100 पानी वही आणून उद्यापासून कविता लिहू शकतो म्हणून. विषमतेवर मार्क्सनं लिहिलं, जगातल्या विषमतेवर. आता मी काय मार्क्स एवढा मोठा नाही, चेंबूर गावठाणमध्ये राहतो, पण शरीरातच किती विषमता आहे याच्यावरची एक कविता लिहिली आहे बघा. आणि खूप सोपं आहे, म्हणजे इतकं बघा, देहातच किती उगत लोक कविता लिहायला तिकडं कुठं बँकॉकला काय जातात आणि कुलू मनालीला काय जातात, कुठं कुठं जातात. अरे घरात बसून कविता लिहिता येऊ शकते. तुम्हाला जर धुका हवा असेल, घरात तुम्ही थोडा धूप जाळून त्या शेणी आणून तुम्ही घरात घरभर धुकं करू शकता. तुम्हाला सांगतो, इतकं माझ्या कवितेमध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला सांगतो बरं बघा, हा किती विषमता आपल्या शरीरात आहे. उजव्याने एक एक घास हळूच तोंडात टाकायचा, डाव्याने मात्र बघत बसायचं. उजव्याने एक एक घास हळूच तोंडात टाकायचा, डाव्याने मात्र बघत बसायचं. पानातलं संपत आलं म्हणताना डावा हजरच, पानातलं संपत आलं म्हणताना डावा हजरच. पातेल्यात डाव बुडून वाढायला, हा देखील उजव्याचाच डाव, हा देखील उजव्याचाच डाव. बहुधा वाढून झालं की डाव रिता कोरड्याने झाकणीवर पहारा देत, तरीही डावा अभिमानाने फुलायचा. निदान पाण्याचं भांड धरण्याचा मान तरी आपला, पाण्याचं भांड धरण्याचा मान तरी आपला. पण बिचाऱ्याच्या लक्षातच यायचं नाही, साधी 4 शीतं आपल्या हाती लागत नाहीत, साधी 4 शीतं आपल्या हाती लागत नाहीत. उजव्याचे होते न होते तोच, हात धुताना डावा हजर, पाण्याचा तांब्या भरून, म्हणजे चुळाई यांनीच भरायच्या खळखळून. लागलीच हातावर बडीशेप द्यायला, चमचा भरून डावा तयारीत, आणि उजवा पोटावर हात फिरवीत ढेकर देणार. वाढदिवसाला पार्टीला गेलं तरी बुके मात्र डाव्याकडे, आणि उजवा ऐटीत उंचावून हॅलो हाय शेक हँड करणार, हॅलो हाय शेक हँड करणार. जन्मभर आपण ओझ्याचे धनी म्हणत डावा चडफडायचा, डावा चडफडायचा. आपण सतत डेबिट साईडला, आपण सतत डेबिट साईडला, आणि उजवा मात्र क्रेडिट घेऊन जाणार, उजवा मात्र क्रेडिट घेऊन जाणार. रस्त्यावर भले दिमाखात पाटी लावतात, डाव्या बाजूने चाला, डाव्या बाजूने चाला, आणि नंतर मात्र वाम मार्गाने गेला म्हणत राहतात, नंतर मात्र वाम मार्गाने गेला म्हणत राहतात. किती करा आपण निषिद्धच. काय हा जिथे तिथे अपमान. देवळातला पुजारी तो देखील आता उजवी घाला म्हणतो, तो देखील आता उजवी घाला म्हणतो. रस्त्यावरचा ज्योतिषी डावा झिडकारून उजवा पुढे करा म्हणतो, उजवा पुढे करा म्हणतो. वाटायचं पेटून उठावं एकदा, पेटून उठावं एकदा. निदान हृदय तर आहे ना आपल्या बाजूला, निदान हृदय तर आहे ना आपल्या बाजूला. एक ना एक दिवस अडवून धरूया यांच्या शुद्ध रक्ताला, अडवून धरूया यांच्या शुद्ध रक्ताला. पण त्याला धास्ती वाटायची, करायला जायचो एक, आणि आपलीच बाजू व्हायचं न जाणो, व्हायचं भलतंच न जाणो. आपलीच बाजू लुळी पडायची, आपलीच बाजू लुळी पडायची. नको रे बाबा, निमित्त व्हायचं संपाचं, आणि अखेर व्हायची टाळेबंदीत, अखेर व्हायची टाळेबंदीत. हे असं बघा, 2.25 लाख गिरणी कामगार भांडी कुंडी विकून गावी निघून गेले, हे अखेर व्हायची टाळेबंदीत. तर हे असं डाव्याच्या मनात कोणीतरी भरवून दिलंय, हे कळायला उजव्याला काय वेळ लागतोय. तशी तर उगी उगी करत थोपटत म्हणाला, अरे हे असं युगानुयुगे चालत आलंय. तू पाटी हाती धरायचीस, आम्ही अक्षर गिरवायची. तू पुस्तक हाती धरायचंस, वाचता वाचता आम्ही पाने उलटत जायचं. तू शटल चेंडू हाती धरायचा, आम्ही रॅकेटनं बुडावर घाव घालायचा. हा खेळ असाच चालत आलाय, असाच चालत राहणार. नशीब समज उजवा डाव्याला म्हणाला, निदान नमस्कार करताना, टाळ्या वाजवताना आम्ही तुला बरोबर घेतो, टाळ्या वाजवताना आम्ही तुला बरोबर घेतो.